रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात? मस्त ना? मस्त रहा. आषाढी एकादशीलाच पंढरपूरची वारी का केली जाते? या परंपरेमागील नेमकं कारण काय? काय आहे धार्मिक महत्व, वारीचा संदेश आणि वैशिष्ट्य? जाणून घेऊयात. विठ्ठल भक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो दिवस म्हणजेच आषाढी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी असे म्हणतात. हा दिवस अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. महाराष्ट्रात या दिवशी लाखो वारकरी पंढरपूर येथे भगवान विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. उपवास, नामस्मरण, भजन, कीर्तन आणि दानधर्म यांना या दिवशी विशेष महत्व आहे. आषाढी एकादशी असो किंवा कार्तिकी एकादशी, या निमित्त पंढरपूर वारी करण्याची परंपरा महाराष्ट्रात वर्षानुवर्ष अखंड चालू आहे. पण अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की पंढरपूरची वारी ही नेमकी का केली जाते? या परंपरेमागील नेमकं कारण काय? काय आहे धार्मिक महत्व, वारीचा संदेश आणि वैशिष्ट्य? तर जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेचा सर्वोच्च मानबिंदू म्हणजेच पंढरपूरची वारी. आषाढी एकादशीच्या निमित्ताने ही वारी केली जाते. त्यामागील मुख्य कारणे आपण पुढे पाहूयात. निस्सीम विठ्ठल भक्ती. वारकरी संप्रदायातील भाविक ऊन, पाऊस, तहान, भूक याची पर्वा न करता शेकडो किलोमीटर पायी चालत आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुराला पोचतात. वर्षातून एकदा तरी पंढरीच्या चरणी नतमस्तक होण्याची ओढ असते. संतांची परंपरा काय आहे हे पाहूयात. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव यांच्यासारख्या थोर संतांनी वारीची परंपरा सुरू केली आणि वाढवली. या संतांच्या पादुका पालखीत ठेवून त्यांच्या जन्मस्थानापासून पंढरपूरकडे प्रस्थान केले जाते. संतांच्या सोबतीने पांडुरंगाच्या भेटीला जाण्याची ही एक अलौकिक अनुभूती आहे. समता आणि बंधुभाव कसा असतो हे पाहूया. वारीच्या वाटेवर जाती भेद, धर्मभेद, गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव नसतो. सर्वजण एकमेकांना माऊली या नावाने हाक मारतात आणि एकमेकांच्या पाया पडतात. हे मानवी समतेचे आणि अद्वैताचे एक जिवंत उदाहरण आहे. पंढरपूरच्या वारीचे महत्व काय आहे? काय आहे महाराष्ट्राची परंपरा? पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या संत परंपरेची, भक्तीची व सामाजिक एकतेची प्रतीक मानले जाते. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह पायी चालत पंढरपूर येथे भगवान विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी जातात. शेकडो वर्षापासून अखंड सुरू असलेली ही परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. पंढरपूरच्या वारीचे धार्मिक महत्व काय आहे हे जाणून घेऊयात. भगवान विठ्ठल हे भक्तवत्सल देव मानले जातात. त्यांच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख शांती लाभते अशी श्रद्धा आहे. वारकरी म्हणजे केवळ यात्रा नसून भक्ती, सेवा, नामस्मरण व समर्पणाचा मार्ग आहे. वारकरी संप्रदायात रामकृष्ण हरी आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामाचा विशेष महत्व आहे. आणि काय आहे याचे आध्यात्मिक महत्व आपण जाणून घेऊयात. या वारीमुळे मनातील अहंकार, लोभ आणि मत्सर कमी होऊन नम्रता, संयम आणि सेवाभाव वाढतो. संतांच्या अभंग, कीर्तन आणि भजनातून अध्यात्माची शिकवण मिळते. अनेक वारकरी वारीला आत्मशुद्धी आणि ईश्वराशी एकरूप होण्याचा मार्ग मानतात. सामाजिक महत्व या वारीचे असे आहे की वारीत जात, धर्म, भाषा, गरीब श्रीमंत असा कोणताही मतभेद केला जात नाही. सर्व वारकरी समानतेने चालतात, एकत्र जेवतात व एकमेकांची सेवा करतात. वारी सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश आहे. तर याचे सांस्कृतिक महत्व काय आहे हे पाहूयात. वारीमुळे महाराष्ट्रातील संत साहित्य, अभंग, भारुड, कीर्तन, लोकपरंपरा जिवंत राहिल्या आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत चोखामेळा यासारख्या संतांची शिकवण समाजापर्यंत पोचते. दिंडी, टाळ, मृदुंग, फुगडी, हरिनामाच्या गजरामुळे वारी हा एक अनोखा सांस्कृतिक सोहळा ठरतो. वारीतून मिळणारा संदेश असा आहे की भक्ती आणि सेवाभाव हेच जीवनाचे खरे मूल्य आहे. सर्वांशी प्रेम, समता आणि बंधुभावाने वागावे. प्रामाणिकपणा, संयम आणि परिश्रम यांनाच जीवनात खरे अर्थ आणि महत्त्व आहे. ईश्वराची प्राप्तीसाठी केवळ पूजा नव्हे तर चांगले आचरण आणि सत्कर्मही तितकेच महत्त्वाचे आहे. वारकरी परंपरेचे वैशिष्ट्य कसे आहेत ते पाहूया. पंढरपूरची वारी ही केवळ धार्मिक यात्रा नाही तर श्रद्धा, शिस्त, समानता, सेवा व मानवतेचे महत्त्व आहे. म्हणून वारीला महाराष्ट्राची आध्यात्मिक ओळख आणि संत परंपरेचा जिवंत वारसा मानला जातो.
सप्तरंग भक्तीमध्ये आपले स्वागत आहे. जर आपल्याला वारीची ही माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. कमेंटमध्ये लिहायला विसरू नका.